नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातबुडे, मुरारी करिअर अकॅडमी मोपा. विद्यार्थी मित्रांनो, मी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, त्याबद्दल मी ते आपल्याला काही माहिती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय की आजपासून म्हणजे 5 मार्च 2024 पासून 17,471 जागांच्या पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आपण आता फॉर्म भरायला जाणारच आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म भरायला जात असताना आपल्याला काय काय आवश्यक कागदपत्रे घेऊन जायचे याबद्दल मी इथे आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरायला जात असताना सोबत आपल्याला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. त्यानंतर यामध्ये काय काय घेऊन जायचं आहे, एक पहिल्या नंबरला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 10वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. सोबतच 12वीचं मार्कलिस्ट आणि त्याचं जे प्रमाणपत्र असते, जे सर्टिफिकेट असते, ते सर्टिफिकेट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. इतर हायर एज्युकेशनचं जर तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वोटिंग कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल, या चार पैकी तुम्हाला एक किंवा दोन घेऊन जायचं आहे सोबत. यानंतर तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला. रहिवासी दाखल्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला पण सोबत लागणार आहे. महाराष्ट्राचा रहिवासी दाखला म्हणजेच तुम्हाला सोबत डोमेशियल घेऊन जायचं आहे. त्यानंतर डोमेशियलची एक्सपायरी डेट नसते विद्यार्थी मित्रांनो, ते परमनंट असते. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचा फॉर्म भरता येतं, परंतु तो ओपन मध्ये भरावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही VJA, NTB, NTC, NTD प्रवर्गात जर मोडत असाल किंवा इतर प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पण सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जात प्रमाणपत्र पण सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे. जर तुमचं नॉन क्रिमिनल इयरचं व्हॅलिडिटी संपलं असेल, 31 मार्च 2024 पर्यंत जर व्हॅलिडिटी जर असेल तर ते तुम्हाला चालणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिनल इयर ची व्हॅलिडिटी असते ते 3 वर्षासाठी ग्राह्य असते. ह्या 3 वर्षाची जर व्हॅलिडिटी त्याची संपली असेल तर तुमच्याकडे पुन्हा वेळ आहे. नॉन क्रिमिनल इयर काढायला 4 ते 5 दिवस लागत असतात. या 4-5 दिवसामध्ये तुम्ही नसेल तुमच्याकडे किंवा व्हॅलिडिटी संपली असेल तर एकदा नक्की बघून घ्या, कारण तुमचं नुकसान होऊ नये. जर तुमचं नॉन क्रिमिनल इयरचं डेट संपलं असेल किंवा एक्सपायरी डेट संपली असेल तर तुम्ही नव्याने काढून घ्या आणि नंतरच तुम्ही त्याचा पोलीस भरतीचा फॉर्म भरा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला MSCIT चं प्रमाणपत्र असेल ते MSCIT प्रमाणपत्र पण सोबत घेऊन जायचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट असेल तर त्या NCC सर्टिफिकेटचे तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला जर NCC चं C सर्टिफिकेट असेल तर ते पण सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचे मार्क तुम्हाला 5 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही पोलीस पाल्य जर असणार तर त्याचं एक तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. जर तुम्ही माजी सैनिकांचे जर पाल्य असाल तर त्याचं डिस्चार्ज चार्ज जे असणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर खेळाडूचं प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. जर तुमच्याकडे एखादं भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल ते पण तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे. जर तुमच्याकडे एक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र ही सगळी प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि तुम्हाला तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमच्याकडे विशेष आरक्षित किंवा प्रकल्पग्रस्त खेळाडूचं प्रमाणपत्र, पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही होमगार्ड म्हणून जर जॉब केला असेल त्याचं प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला पोलीस शिपाईसाठी सर्व पदांसाठी फॉर्म भरता येणार. अशी 5 फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे, पण ते 5ही फॉर्म एकाच पदासाठी भरायची नसून तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पदांसाठी भरता येणार आहे. इत्यादी प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना सोबत घेऊन जायची आहे. हे प्रमाणपत्र व्यवस्थित तुम्ही झेरॉक्स करून ठेवा आणि ओरिजिनल प्रमाणपत्र सोबत घेऊन जा. विद्यार्थी मित्रांनो, हे इतकी डॉक्युमेंट्स जर तुम्ही सोबत घेऊन गेले तर तुमचा फॉर्म चांगल्याने फॉर्म भरून होईल, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला 3 महिने ते 4 महिन्याचा कालावधी
तुम्हाला रनिंगसाठी मिळणार आहे, म्हणजे मैदानी चाचणीसाठी मिळणार आहे. मैदानी चाचणीसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा आणि सोबतच तुम्हाला तुमच्या परीक्षेचा पण अभ्यास सुरू ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस मैदानी चाचणीचं मार्क किंवा कट ऑफ जास्त जाणार आहे. खरं सांगतोय, मैदानी चाचणीचं कट ऑफ या वर्षी जास्त जाणार आहे. कारण आत्ताच वनरक्षक भरती पार पडलेली आहे. या वनरक्षक भरतीमुळे काय झालं, विद्यार्थ्यांनी खूप अगोदरपासूनच मैदानी सराव सुरू ठेवला असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आतापर्यंत खूप चांगल्याने मैदानी सराव झालेला असल्यामुळे त्यांना पुन्हा आता नव्याने पोलीस भरतीमध्ये सुद्धा मैदानी चाचणी द्यावा लागणार असल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस जी असणार आहे मैदानी चाचणीची ती खूप अगोदरपासून सुरू असल्यामुळे त्यांचा फायदा या पोलीस भरतीमध्ये नक्कीच ते घेतील आणि त्यामुळेच या वेळेचं मैदानी चाचणीचं जे काही गुण असणार आहे किंवा जे काही कट ऑफ लागणार आहे ते थोडंसं मागच्या वेळेसपेक्षा जास्तच लागणार आहे. यात कुठलीही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, जरी यावेळेस मैदानी चाचणीचं कट ऑफ वाढणार असलं तरीही तुम्हाला हार मानायची नाहीये, कारण 3 महिन्यामध्ये मैदानी सराव जर तुम्ही चांगला सकाळी उठून 1 ते 1.5 तास केला तर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, त्यानंतर गोळाफेक इत्यादी 3 युनिट असणार आहे. त्या मैदानी चाचणीचा तुम्ही चांगल्याने सराव केल्यास तुम्हाला पण चांगले मार्क पडतील आणि मैदानी चाचणी 50 मार्काची झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी पात्रता लिस्ट लागेल. पात्रता लिस्ट मध्ये तुमचं जर नाव आलं, तुमचं जर मैदानी चाचणीचे मार्क चांगले असले तर तुम्हाला त्या मैदानी चाचणीच्या आधारावर, त्या मैदानी चाचणीच्या गुणाच्या आधारावर तुम्ही परीक्षेसाठी पात्र असाल आणि परीक्षेसाठी पात्र असल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके वर आधारित एक 100 मार्काचा 1.5 तासाचा एक पेपर होईल. त्या पेपरमध्ये इझी असणार आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय तो पेपर चांगल्या मार्काने पास होता येणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा अभ्यास करत असताना तुमचा जो काही अभ्यास सुरू होता आतापर्यंत त्यामध्ये नियमितता असायला पाहिजे. तुम्हाला तो आता पुन्हा वाढवावं लागणार आहे, कारण पोलीस भरतीमध्ये 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वाढून राहिलेले आहे आणि स्पर्धा पण खूप वाढत असल्यामुळे आपल्याला कुठलीही यावेळेस रिस्क घ्यायची नाहीये, कारण भविष्यामध्ये कधी पुन्हा पोलीस भरती होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नसल्यामुळे ही आपली अंतिम भरती समजूनच तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये चांगल्याने मार्क घ्यायचे आहे आणि तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर तुम्ही कुठलाही वेळ वाया न घालवता तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये आपलं पद निश्चित करायचं आहे. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नव्याने तुमच्यासाठी परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा किंवा परीक्षेबद्दल इतर जी काही माहिती असणार आहे, तर तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये माहिती सांगा काय पाहिजे आहे ते मी तुम्हाला नव्याने येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट, मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच आपल्यासाठी मुरारी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून नवनवीन मराठी व्याकरणातील ट्रिक्स, गणिताच्या ट्रिक्स, बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स आणि करंट अफेअर आणि जीकेचे जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे, ज्या घटकांवर नेहमी प्रश्न विचारले जातात, अशाच घटकांवर सोप्या पद्धतीने मी आपल्या पुढे ट्रिक्स घेऊन येणार आहोत. याकरिता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.